नमस्कार मित्रांनो, मी पुष्पराज मांडवकर पुष्पराज यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या एका नवीन व्लॉगला सुरुवात करतो. हे सगळं भरलं होतं त्या दिवशी भैरीच्या शिमग्या दिवशी ना ऐक चल. काळ भैरव मंदिर गर्दी नाही आतमध्ये, माहिती आहे मला. श्री देव भैरीच्या मंदिरामध्ये मित्रांनो प्रत्येकाला शक्य होत नाही शूटिंग करण्यासाठी, पण मी पुजाऱ्याला विनवणी करून ही शूटिंग करत आहे. श्री देव भैरी गाणं चालू आहे, नक्की कॉपीराईट देणार. पुजारी बाबा की जय. मंदिरामध्ये देवाचे फोटो शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. तरीही मित्रांनो पुजाऱ्याची सहमती घेऊन मी हा व्हिडिओ करत आहे. तुम्हाला संपूर्ण भैरीचं मंदिर तुम्हाला दर्शन दाखवतो मी. कालभैरवाच्या मंदिरापासून आतमध्ये तरीही परमिशन घेतली तरीही कोणी तुम्हाला भैरीच्या मंदिरामध्ये शूटिंग करण्यास अलाउड करत नाही. तरीही मला देव भैरीचा आशीर्वाद असो किंवा त्याची माझ्या पाठी साथ मला माहिती नाही, पण मला इथे शूटिंग करण्यास परमिशन मिळाली. श्री गणेश मंदिर इकडे आहे मित्रांनो, श्री देव हरितालिका मंदिर. रात्रीचे मित्रांनो 8:30 वाजलेत आणि मी आलो होतो भैरीच्या मंदिरासाठी. शिमग्याचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी भैरीच्या पालखीचे, जुगाईच्या पालखीचे, तसेच अन्य देवतांच्या पालखीचे सर्वत्र चालू आहे पाया पूजापाठ करणं. जर तुम्हाला भैरीकडे काही मागायचं असेल तर मागू शकता. देव भैरी प्रत्येकाला जे पाहिजे ते मिळवून देईल, असं आपल्या भैरीचं वचन आहे. त्याच्यामुळे जर कुठची चांगली गोष्ट करत असाल आपल्या आयुष्यात तर प्रथमतः भैरीचं दर्शन घ्या आणि आपल्या शुभ कार्याला प्रारंभ करा. हे मित्रांनो भैरीच्या पाठच्या बाजूचं दृश्य. मी आभारी आहे की मला या मंदिरातील पुजाऱ्यांनी हा व्हिडिओ करायला परमिशन दिली. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
श्री कालभैरव, श्री देव कालभैरव. हा मित्रांनो बाहेरचा परिसर आहे शिमग्यामध्ये. इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा होते भैरीची पालखी नाचवण्यासाठी आणि उत्सवही खूप मोठा असतो. रत्नागिरीचा पाठीराखा म्हणून आपल्या भैरीला ओळखलं जातं. भैरीच्या नावानं मित्रांनो प्रत्येकाच्या काळजात एक वेगळाच जोश निर्माण होतो आणि रत्नागिरीचा हा पाठीराखा म्हणून भैरीला ओळखलं जातं आणि ती त्याची खरंच भैरीबुवाची निशाणी आहे. रत्नागिरीतील प्रत्येक मनुष्य प्राणी हा भैरीच्या नावानं जगत असतो. खूप सुंदर नजारा आहे मित्रांनो बाहेर. तुम्ही नाव बघू शकता श्री कालभैरव मंदिर आणि पुढे त्रिशूल आहे. खूप भारी वाटतं हे बघायला. कधी आलात तर रत्नागिरीत देवा भैरीच्या मंदिरात यायला विसरू नका. हे सर्व इथले स्थायिक आहेत. मित्रांनो भैरीचे सर्व वाळे आहेत. सर्व देवाच्याच इशाऱ्यावर जगत असतात. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग छोटासाच होता पण तुम्हाला तो आवडला असेल कारण देवाचं दर्शन मी तुम्हाला या माध्यमातून घडवून आणलं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भैरीच्या नावानं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. यापुढेही मी असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहीन.